जे उपलब्ध आहे त्यातून काहीतरी करायचं. की सुका बांगडा चुलीत टाकायचा आणि त्याच्या वासावर जो सुका पांढरा भात खाईल तो मालवणी. बसूत गेली फिरायला वाळूत किल्ला करायला, वाळू होती भुसभुशीत, भेळ लागते खुसखुशीत. तर म्हणून ते तुम्ही जम्बो जेट सुद्धा सांगा ना, एक 4 ओळी त्याच्या पण. जम्बो जेट मुंबई लंडन प्रवास सेट. नमस्कार, मी दिनेश कांजी. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत महामुलाखतमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर. भाऊंना नियमित ऐकणारे देशभरात आहेत, खरं तर जगभरात आहेत, आणि त्यांच्याकडून ते राजकारण ऐकत असतात, राजकारण शिकत असतात. परंतु आज आपण भाऊंशी थोड्या वेगळ्या गप्पा मारणार आहोत त्यांच्या आवडीबद्दल, निवडीबद्दल आणि नावडीबद्दल सुद्धा. भाऊ, स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही जे रोज बोलता ते लाखो लोक ऐकतात आणि ते अशा आधी ऐकतात की त्याच्यामध्ये मसाला खूप छान असतो. अनेकदा तुम्ही त्याच्यामध्ये गाणी फिरता, अनेकदा जुने किस्से असतात, अनेकदा सिनेमातले काही प्रसंग तुम्ही सांगता. सिनेमा हा तुमच्या आवडीचा विषय आहे की नाही? होत आहे कॉलेजच्या आणि काळामध्ये, त्या वयामध्ये तुम्हाला सिनेमाचं आकर्षण असतं तसं होतं. अलीकडच्या काळात मी जवळजवळ सिनेमा बघितलेला नाही. म्हणजे अगदी मला आठवतं, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी व्हॅक्सिनवर बघितलं तो. बाकी सिनेमा वगैरे म्हणजे नवे कोण कलावंत आले ते पण मला सांगता येणार नाही. अच्छा. त्यामुळे तो नाही. पण सिनेमाचं स्वरूप पण बदललंय. कदाचित आपण वय सरकल्यामुळे नव्या आवडी निवडींपासून आपण दूर गेलेले असू शकू, असंही असेल. पण सिनेमा आवडायचा मला कुठच्याही. शेवटी सिनेमा म्हणजे तरी काय असतं आपण बारकाईने बघितलं तर. आमचा एक चांगला मित्र होता, त्याने पत्रकार होता, नंतर तो सिनेमाच्या क्षेत्रात गेला. त्याने मला सिनेमाच्या कथेची गंमत सांगितली. तो मला 90 साल हम क्या लोगों को दिखा रहे हैं, एक लड़की होती है, एक लड़का होता है, उनका प्यार होता है और बाद में घर वाले गुस्सा करते हैं, गुस्सा ठंडा हो गया, शादी हो गई, खत्म हो गया. अरे सच्ची कहानी तो उसके बाद सुरू होती है. हे जे त्याने सार सांगितलं ते आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कथा ऐकायला आवडते. आणि कथेमध्ये शेवटी व्हिलन नसेल तर कथा नसते. काहीतरी अडचण आली पाहिजे तर त्याच्यात मजा येते. बिलकुल. त्यामुळे सिनेमा आवडतो, कथा आवडतात, हे आवडतं. फक्त आता बघितलं जातं तसं नाही. बरं, सिनेमाची तुम्हाला आवड होती, तुम्ही सिनेमा वरचीवर पाहिजात, ते वय साधारण कोणतं होतं? ते साधारण एक गंमत कशी होती माहिती का, आम्ही जेव्हा शाळकरी वयात होतो ना तेव्हा कुतूहल होतं ते पोस्टर बघायचं. मला अजून आठवतं त्या जैन सिनेमा समोर एक जीप उभी होती आणि तसा फ्लोट सारखा केलेला होता आणि कोहिनूर सिनेमाचं ते होतं. आणि त्या कोहिनूर सिनेमामध्ये त्या नंतर पुढच्या काळात कॉलेजमध्ये गेल्यावर तो कोहिनूर सिनेमा बघितला तर ते तोफेला अशी लटकणारी मीना कुमारी ही बघितली. तेव्हा मला शाळकरी वयातलं ते आठवलं की त्याच्यावरती तोफ केलेली होती आणि त्याच्यावरती लटकणारं बावलं, ती मीना कुमारी. तर ते आकर्षण होतं आणि पुढे बघितलं. सिनेमा खूप बघितले त्या काळामध्ये, कॉलेजच्या काळामध्ये. अगदी शाळा कॉलेजला दांडी मारून पण बघितले. पण तुमच्या काळामध्ये आघाडीचे नट मला वाटतं दिलीप कुमार, देवानंद, राजकपूर हे सगळे. शम्मी कपूर होता. शम्मी कपूर, जितेंद्र नवीन आलेला होता. अच्छा. असं एस्टॅब्लिश. अशोक कुमार जुना होत होता. दिलीप कुमार पण थोडा सरकले. म्हणजे रंगीत सिनेमाच्या काळामध्ये रंगीत सिनेमा सुरू झाले होते. म्हणजे तसा मला वाटते गाईड आणि हे असे सिनेमा झाले होते. त्याच्यानंतर कलर सुरू झाले होते. अच्छा. फिर वही दिल लाया हो किंवा हे सिनेमा साधारण 65 नंतर हळूहळू करत कलर सिनेमा सुरू झाले 65 मध्ये. आणि तुमचा आवडता नट कोणता होता? मला दिलीप कुमार आवडायचा. पण ती प्रत्येकाची एक स्टाईल होती. शम्मी कपूर आवडायचा, देवानंद. प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती. आणि झालं कसं, अमिताभ बच्चनने सिनेमाचं वाटोळं केलं असंही मी म्हणतो. अच्छा. याचं कारण असं की तोपर्यंत हिरो हा सच्छील असायचा. तो चुकूनही काय होईल ते होईल असं नाही, आपण सन्मार्ग सोडायचं नाही. पण अमिताभ आल्यानंतर ते सगळं बदललं की तू नालायकाचं मी पण नालायकाचं, अँटी हिरो हे सुरू झालं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की अमिताभ नंतर कथानक मारलं गेलं. अमिताभ घ्या, कुठची एक नाचू शकणारी हिरोईन घ्या, एक चांगला संगीतकार घ्या,
सिनेमा चालला, हे आलं. परंतु मला वाटतं हे श्रेय थोडंसं तुम्ही सलीम जावेदला पण दिलं पाहिजे. नाही, सलीम जावेद लिहित होता, तो त्याच्या आधी लिहित होता. पण म्हणजे आपण बघू शोले वगैरे सगळं शोलेमध्ये कथानक होते, भले चोरलेलं असेल हॉलिवूडचं, पण कथानक होतं. हळूहळू करत कथा संपली आणि हा हिरो घ्या, हा संगीतकार घ्या, अशी एक नाचणारी वगैरे आणि जास्ती अंग उघडं करणारी अशी कोणतरी घ्या, हे काम संपलं. हे जे झालं तिथे आणि म्हणून मग त्याच्या उमेदीतल्या सिनेमा बघण्यापेक्षा वय सरकल्यानंतरच्या आपल्याला खरा अमिताभ बघता येतो. बरोबर. त्याचा जो अभिनय आहे तो बघता येतो आणि त्या अर्थाने मग त्याचंही कौतुक आहे. मला आठवतं त्यांनी कुठेतरी बघितलेली ती मुलाखत आठवते मला. तर मला माझ्या मुलीपेक्षाही लहान वयाच्या मुलीबरोबर हिरो व्हायची मला लाज वाटायला लागली आणि म्हणून मी ते सिनेमे नाकारले. बरोबर. हे त्याचं मला कौतुक पण आहे, असं नाही. पण त्याला एवढा मोठा हिरो करून ठेवला होता की अमिताभला ह्या सिनेमा चालणार, हे जे होतं. तर त्यानंतर हळूहळू मग कमी होत गेला. अमिताभ, विनोद खन्ना हे शेवटचे, म्हणजे मी त्यांचेही सगळे सिनेमा बघितले असं नाही, पण जे राज कपूर, देवानंद वगैरे, दिलीप कुमार यांच्या कथेचं सिनेमाचं वेळ होतं. पण असं तुम्हाला सांगितलं की एक 4-5 नावं सांगा सिनेमाची जे तुम्हाला प्रचंड भावले आणि जे डोक्यात असे छापले गेले, कोणती नावं सांगाल तुम्ही? नाही, खूप आहेत. मधुमती आहे की ज्याच्यात दिलीप कुमार भावतो तुम्हाला त्याच्या अभिनयामुळे, की वैजंतीमाला सारखी नायिका होती. किंवा अगदी शम्मी कपूर पण, तुम्ही शम्मी कपूरचे सिनेमा बघितले तर तो उडाणटप्पू कसा असावा तर तो होता. अत्यंत भारदस्त व्यक्तिमत्व म्हटल्यावर अशोक कुमार होता. की राजकुमार तो गावंढळ पण होता, छैल छबीला पण होता. अशा छटा वेगवेगळ्या होत्या. बरोबर. आयडेंटिकल नाही. आज तुम्ही सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, काय तो तुमचा अक्षय कुमार, हे सगळे कोणते आता आणखीन नवीन आहेत बरे, ऋतिक रोशन वगैरे, यांच्यामध्ये असं वेगळे पण नाही सांगता येत. बरोबर. आणि हे एकूणच झालंय पुढे. जसा मी पत्रकार जेव्हा नवीन झालो त्या काळात अग्रलेख वाचून आम्ही अक्षरं वाचून सांगू शकायचो की हा गोविंद तळवलकरांचा आहे, हा काय तो नाभी परुळेकरांचा अग्रलेख आहे. पेपरला ओळख होती, वर्तमानपत्राला एक चेहरा होता. आज वर्तमानपत्र फेसलेस आहे. बिलकुल. तसं सिनेमा पण फेसलेस झाले. म्हणजे शाहरुख खानच्या जागी आमिर खान असलं तर काही फरक पडणार नाही असं जेव्हा वाटतं. म्हणजे नव्या काळातले तुम्ही ओमपुरी आहेत किंवा नाना पाटेकर आहे किंवा नासिरुद्दीन, हे उत्तम कलावंत झाले. म्हणजे त्या दृष्टीने मला नाना मित्र पण आहे माझा ना, पण नाना हा तो गोंडस चेहरा नसलेला पण छाप पाडून गेलेला हा अलीकडच्या काळातला तो एकमेव आहे. नाही तर तो म्हणजे एका प्रकारे नानाचं कौतुक तेवढ्यासाठी आहे की त्यांनी ट्रॅडिशनल सिनेमाच्या हिरोचा चेहरा फाडून टाकला. बिलकुल. नाना पाटेकर कारण बिन चेहऱ्याचा माणूस होता तो आणि त्याचे सिनेमा चालले, लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. तुमची आणि नानाची मैत्री कशी काय? नाही, नानाची मैत्री शिवाजी पार्कातली कट्ट्यावरची. म्हणजे जरा तपशिलात सांगा. कॉलेजच्या काळात म्हणजे एकत्र एका वर्गात वगैरे नव्हतो, पण शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच्या अगदी मातीत बसून तिथल्या मॅचेस क्रिकेट बघितलेले वगैरे. अच्छा. आणि दोघेही स्ट्रीट स्मार्ट आहोत ना आम्ही. त्यालाही तो त्या सगळ्या सिनेमाच्या पठडीतला नाहीये, पठडीतला नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात आमचा संपर्क नव्हता, पण आता प्रतिपक्ष झाल्यानंतर त्याने कुठून नंबर काढला माहित नाही आणि परत आमचं सुरू झालं. मध्यंतरी त्याच्या घरी वगैरे जाऊन आलो मी. बरोबर. म्हणजे बरोबर आहे, तो सेलिब्रिटी झाला सिनेमात गेल्यानंतर, मग भेटणं गाठणं अवघडच असतं ना. त्यांचे CA PA काय ते होतात, मग त्यापासून. पण त्याने हे प्रतिपक्षच्या काळात मला शोधून काढला आणि आम्ही परत. तुमचे व्हिडिओ बघताना एक गोष्ट जाणवते, म्हणजे जसं तुम्ही सिनेमातले त्याच्यामध्ये प्रसंग पेरता तसं तुम्ही जे बोलता त्याच्यामागे भरपूर या माणसाचं वाचन आहे हे चटकन लक्षात येतं. आणि मला वाटतं क्राईम हा तुमचा आवडीचा विषय आहे.
मागे आपली एकदा चर्चा झालेली तेव्हा तुम्ही काही पुस्तकांचा सुद्धा उल्लेख केलेला, तर त्या वाचनाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. क्राईमचं जी म्हणाल तुम्ही, तर क्राईममध्ये मला इन्व्हेस्टिगेशन फार इंटरेस्टिंग विषय वाटतो. अच्छा. की एक गुन्हा घडून गेलेला आहे आणि तो उलटपावली जिथे घडलाय, जेव्हा घडलाय तिथे पोलीस तो उलटपावली मागे जातात आणि हे सोपं काम नाहीये. आणि त्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट होता की मग त्याच्यात लक्षात आलं की क्रिमिनॉलॉजी हे ते. पंढरी सावंत माझा मित्र आता हयात नाहीये, पण त्याच्यामुळे मला माफिया वगैरेचं वाचन करता आलं. अच्छा. आणि ते खूप वाचन केलं मी. म्हणजे एक का असा वेळा होतो, मी जवळजवळ 5,000 पोलीस इन्व्हेस्टिगेशन स्टोरीज वाचलेले. अच्छा. अमेरिकन, युरोपियन. ते एक डिटेक्टिव्ह म्हणून मॅगझिन्स यायची आणि त्यामध्ये या गोष्टी असायच्या, पोलिसांनी कसं इन्व्हेस्टिगेट. म्हणजे एक तुम्हाला सांगतो ना, एका ठिकाणी एका मुलीची मर्डर झाली आणि ती मर्डर तो आरोपी सापडला कशामुळे, तर त्याचा ब्लड ग्रुप रेअर होता आणि त्या मुलीच्या बॉडीवर एक रक्ताचा स्पॉट असा मिळतो की तो अनालिसिस करणारा असतो, तो म्हणतो की हा साला हिचा ब्लड नाही. आणि मग तो करतात तर तो इतका की ते त्या अख्ख्या छोट्या गावाचं ते सगळ्यांचं ब्लड टेस्ट करतात आणि त्याच्यात तो सापडतो आणि मग तो कबूल करतो. अशा अत्यंत रेअरेस्ट ऑफ द केसेस असतात त्या कशा शोधून काढ. क्राईम स्टोरी किंवा सस्पेन्स थ्रिलर हा जो प्रांत आहे तो हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये जास्त विकसित आहे. तर तुमचं वाचन जास्त मराठीमध्ये नाही, इंग्लिशमध्ये. आपल्याकडे थोडंफार मला वाटतं मराठीमध्ये श्रीकांत सिनकरने लिहिलं ते. अदरवाईज तेवढा क्राईम लिहिला गेला नाही आणि तो इन्व्हेस्टिगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही. त्याच्यात मला त्या अमेरिकन मॅगझिन्स किंवा ब्रिटिश मॅगझिन्सचं कौतुक त्यावेळेस की ते तुम्हाला घटना घडली, ती घडली आणि आता इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं, ते अशा उलटपावली मागे जातात आणि त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कसं होतं हे तुम्हाला कळतं. इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्ही वाचन सुरू केलं तर तुमचा जसा फेवरेट लेखक असं कोण सांगू शकाल? नाही, असा कोणी नाही, खरं सांगतो. म्हणजे अगदीच म्हणायचं तर आयन रँड आणि आयर्विंग वॉलेस. आयन रँड ही कल्पना विश्वात रमणारी पण भयंकर फॅक्च्युअल होती आणि आयर्विंग वॉलेस हा हाय लेवल कॉन्स्पिरसीतला आहे. म्हणजे त्याचं पहिलं पुस्तकच मुळात प्राईस आहे. प्राईस म्हणजे नोबेल हा कसा फ्रॉड आहे. अच्छा. ह्याच्यावर त्याने प्रचंड इन्व्हेस्टिगेशन केलं, पण कुठलाही पेपर ते छापायला तयार नव्हता. म्हणून चिडून त्याने त्याच्यावर कादंबरी केली की हा कसा फ्रॉड आहे. त्या पुस्तकाचं नाव प्राईज आणि ते इतकं चाललं की त्यानंतर तो त्या हाय लेवल कॉन्स्पिरसी, फ्रॉड अशी पुस्तकं लिहित गेला. आणि आज मला गंमत अशी वाटते की त्याचं 70च्या दशकामध्ये आलेलं पुस्तक आहे आर डॉक्युमेंट. आज जे तुम्ही डीप स्टेट वगैरे म्हणता ना, ती सगळे तुम्ही आर डॉक्युमेंट वाचा, तुम्हाला त्याच्यात बघायला मिळेल. अच्छा. आणि आज जी अमेरिकेची अवस्था आहे ट्रम्पच्या काळामध्ये, मला त्यामध्ये आर डॉक्युमेंटचं प्रतिबिंब दिसतं. अच्छा. त्याच्यात प्रतिबिंब दिसतं. म्हणजे आर डॉक्युमेंट आणि आयन रँडचा ॲशलर श्रग ही दोन पुस्तकं बारकाईने वाचा, तुम्हाला आजचं जग कळायला लागतं. हे त्यांनी कल्पनेत लिहिलेले पण ते आज वास्तवात आलेले असतं. ॲटलस श्रग म्हणजे त्यातला जो हिरो आहे, तर तो हिरो म्हणतो की हे जग नालायक आहे ना, हे जग संपू देत, जमीनदोस्त होऊन दे, आपण नवं जग उभं करू. म्हणून हे जग हादरलं पाहिजे, जमीनदोस्त झालं पाहिजे, यासाठी तो प्रयत्नशील असतो आणि ते आता होताना आपण बघतोय. अच्छा. तुम्ही एका चर्चेमध्ये असा उल्लेख केलेला, म्हणजे आपली वैयक्तिक चर्चा झालेली तेव्हा, की एक लेखिका आहे जिने युरोपचं अर्बस्थान होईल अशा प्रकारचं भाकीत करणारं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाबद्दल सांगा. बेट ओव्हर असं काहीतरी त्याचं नाव आहे. आणि तिने साधारण 30-40 वर्षापूर्वी युरेबिया नावाचं एक पुस्तक आणि थिसिस मांडलेलं आहे. अच्छा. की संपूर्ण युरोप अरेबिया करायचा अशा पद्धतीचं एक कारस्थान आहे असं तिने लिहिलं होतं. आणि आता आपण बघतो युरोपमध्ये जे काय पाकिस्तानानं हाकला, सिरियन हाकला, मुस्लिम हाकला हे चालू आहे,
हे सगळं तिने कल्पनेत 20-25 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि आता ते होताना दिसते. म्हणजे लिबरलिझमच्या नावावर जे काय चाललं होतं याचे परिणाम काय होतील याचं भाकीत तिने केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. अच्छा. त्या पुस्तकाचं नाव युरोपी आहे. तुम्हाला मला वाटतं नेटमध्ये गेला तर सर्चमध्ये मिळेल सुद्धा. आपल्या आयुष्यावर काही पुस्तकांचा जबरदस्त इम्पॅक्ट असतो, प्रभाव असतो आणि आपली विचारसरणी किंवा जे आपलं वैचारिक विश्व असतं ते बदलण्याचं काम पुस्तकं करतात. तर अशा काही पुस्तकांबद्दल तुम्ही सांगू शकता का? नाही, ही सगळी पुस्तकं त्याचाच परिणाम आहे. मी तुम्हाला सांगितलं गेलं की मी समाजवादी चळवळीत होतो, पुरोगामी चळवळीत होतो, सगळ्यात होतो. मग मी इकडे कुठून आलो, हिंदुत्वापर्यंत कसा काय आलो. अच्छा. तर ही सगळी पुस्तकं त्याला कारणीभूत आहेत ना, ते दाखवतात तुम्हाला. किंवा तुमचं कुरानिक कन्सेप्ट ऑफ वॉर हे एस के मलिक, ब्रिगेडियर एस के मलिकचं पुस्तक आहे, जो पाकिस्तानी आहे, पाकिस्तानचा रिटायर्ड आर्मी अधिकारी आहे, ज्याने अफगाणिस्तानच्या जिहादची मूळ परसेप्शन आणि कन्सेप्शन केलेले आणि त्याचं पुस्तक आहे. अच्छा. की कुरानिक कन्सेप्ट ऑफ वॉर. आत्ता जे जगात युद्ध चालू आहे हे तुम्हाला त्या कन्सेप्ट मध्ये दिसतं, ज्याला जिहाद आपण म्हणतो. बरोबर आहे. तर ते आहे पुस्तक. अशी बरीच पुस्तकं आहेत. आपण सिनेमा आणि पुस्तकांबद्दल बोललो. असे अनेक सिनेमे आहेत की आधी पुस्तकं प्रकाशित झाली, ती गाजली आणि त्याच्यावर सिनेमे झाले. तर असं कोणतं पुस्तक आहे का की सिनेमा बघून तुम्हाला वाटलं की हे पुस्तक मला वाचलं पाहिजे किंवा पुस्तक वाचून तुम्हाला असं वाटलं की हा सिनेमा बघितला पाहिजे? हे काय मला चटकनात हा ते मला वाटतं सिनेमा आधी बघितला आणि पुस्तक नॉट विदाउट माय डॉटर. अच्छा. हा सिनेमा बघितला आणि नंतर पुस्तक वाचलं. ते मराठीत पण आलेलं आहे. बरोबर आहे. एक अमेरिकन नर्स किंवा डॉक्टर होती आणि इराणमधलाच एक तिकडे शिकायला अमेरिकेत गेलेला डॉक्टर आहे आणि ती डायव्होर्सी असते, ती त्याच्या प्रेमात पडते, त्यांना मुलगी होते आणि मग घरचे खूप आग्रह करतायत म्हणून तो तिला सांगतो आपण जाऊ गावात इराणला. आणि तो तिथे गेल्यानंतर तिचं जे फ्रस्ट्रेशन आहे आणि तिला परत पळून अमेरिकेला जायचं, तर तो कालपर्यंत ज्याच्या आपण प्रेमात पडलो तो कसा सैतान आहे हा त्याचा जो अनुभव आहे. अच्छा. आणि मग ती अक्षरशः अनेक संकट पार करून पाकिस्तानात अमेरिकन वकिलातीमध्ये येते. म्हणजे ही खरी स्टोरी आहे. त्याच्यावर तो पुस्तक झाला आणि सिनेमा झाला. तर ती आज सुद्धा ती अमेरिकेमध्ये नाव बदलून राहते, इतकी दहशत. अच्छा. पण तो आधी सिनेमा बघितला होता, मग मी पुस्तक वाचलं. आपलं जेव्हा किंवा बोलणं होतं तेव्हा अनेकदा खाण्यापिण्याबद्दल बोलणं होतं आणि तुम्ही एकदा मला बोलता बोलता सांगितले की तुम्ही कोलंबी पुलाव एकदम सुंदर करता. अनेक पदार्थ बनवतो, पण ती माझी स्वतःची स्टाईल असते. बर. आणि स्वतःची स्टाईल म्हणजे जे उपलब्ध आहे त्यातून काहीतरी करायचं. ओके. हे करायचंय म्हणून हे असलं पाहिजे असं काही नाही. त्यावेळेला भूक लागल्या खायचंय. अच्छा. म्हणजे आमचा भाचा किंवा सगळी मंडळी येते, मी केलेला पुलाव त्यांना आवडतो. तो कोलंबी पुलाव असेल किंवा दुसरा. तर झालं होतं असं, ती मुलं सगळी कॉलेजच्या वयात, शाळेच्या वयात होती आणि पुण्याच्या आमच्या घरी मी कुठेतरी बाहेर गेलो होतो. ही दोघे भाचा आणि मुलगी आमची एकत्र म्हणजे घरात होते. मी आलो, मला लागली होती भूक, म्हणून मी ठरवलं फोडणीचा आहे भात, त्याला फोडणीला टाकून खाऊ. मी तो फोडणीचा भात करणार होतो, तो वरण होतं, तर ते फोडणीत मी वरण पण टाकलं. अच्छा. आणि तो त्याच्यात भात टाकून ढवळत होतो. तिथे वांग्याची भाजी पण थोडी होती, ती त्याच्यात टाकली आणि मी ते ढवळत होतो. ही दोन म्हणाले, काय भाऊ काका तुम्ही? म्हणजे बाबा काय करत, काय वाटतील ते करून. असं ह्या लोकांनी मला हिणवलं आणि चवीला कसं लागतं म्हणून हरमखोरांनी ते सगळंच खाऊन टाकलं. मला परत खाली जाऊन खायला लागलं. बरं. आणि मग ते दोघे कधी भाऊ काका बाबा तू ते पुलाव कर. अच्छा. म्हणजे जो मी फोडणीचा भात म्हणून केला होता त्याचा पुलाव झाला. म्हणजे त्याचा प्रत्येक पदार्थ पडला तो तिथे होता म्हणून पडला. बरोबर. आणि दरवेळेला मी बनवतो, मला असं वाटतं की त्याची चव तीच असते असं नाही, कारण जे उपलब्ध आहे त्याच्यावर करायचं. मुंबईमध्ये जसे
पूर्वी कामगार जी भाजी खायची ती आता पावभाजी म्हणून प्रसिद्ध झाली, हो. तसा साधारण तो प्रकार आहे. हो, पदार्थ तसेच सुरू होतात. हम्म. पदार्थ भाकरवडी आपण म्हणतो ते काय उरलेल्या ह्याच्यापासून बनवलेलं असतं. बरोबर. पराठा म्हणजे काय असतो? पराठा देखील उत्तर भारतामध्ये मी जे ऐकलं की ती कालची उरलेली भाजी आहे ती गोळा करायचा आणि आतल्या चपातीत टाकून सकाळच्या ह्याला करायची, त्यातून पराठा जन्माला. ही जी तुम्हाला जेवण तयार करण्याची जी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही आता कौशल्य साध्य केलेलं आहे, ती मजबुरी म्हणून तुम्ही जेवण करायला नाही, लागला? योगायोग म्हणून. अच्छा. असं काय नाही, मजबुरी वगैरे पण नाही. म्हणजे अनेकदा असं असतं ना की बाबा हॉस्टेलमध्ये गेलो किंवा अमुक ठिकाणी एकटाच आता होतो. उदाहरण तुम्हाला सांगतो की कडव्या वालाची मी जी उसळ करतो, हम्म. माझी बायको आहे देशस्थ, हम्म. तिच्या बऱ्याच आप्तसोक्यानं मी केलेली आवडते. वास्तविक तो पदार्थ त्यांचा आहे, ब्राह्मणांचा आहे. बरं. तर त्यांना मला म्हटलं मी माझ्या पद्धतीत ते कडवेवाल शिजायला वेळ लागतो, तर मी ते शिजवण्याची वेगळी पद्धत डेव्हलप केली. तर मी काय तर ते टाकतो आणि त्याच्यावर एक झाकण ठेवतो, त्याच्यावर पाणी असतं. हम्म. मग ते पाणी त्याच्यावर वाफ धरली, बुडबुडे धरले की उपडं करतो, परत पाणी टाकतो. हम्म. असं करत 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 ते जे वाल शिजतात हम्म. ते कुकरपेक्षा वेगळे लागतात. अच्छा. त्यामुळे ते म्हणतात हा वेगळा करतो, तर त्यांना आवडतं. पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत असता, आता सुद्धा तुमचे दौरे सुरू असतात, अनेक ठिकाणी तुम्ही भाषणाला जात असता, विदेशात सुद्धा तुम्ही गेलेला आहात. तर बाहेर फिरताना एखादा चवदार पदार्थ खायला मिळाला आणि तो लक्षात राहिला असं काही? नाही, मी अमेरिकेत आतापर्यंत 5-6 वेळ गेलो. हम्म. पण तिथे ते फ्रेंच फ्राईज म्हणतात ना, तळलेले बटाटे सोडून मी काही खात नाही. बरं. आणि बटाटा हा माझा आवडता पदार्थ आहे. मी कुठल्याही उडपी हॉटेलमध्ये गेलो हम्म. तर बटाटा वडा खातो. माझ्या आमच्या मित्राने मला विचारलं, साला तू कुठे बटाटा वडा का मागवतो? हम्म. म्हटलं मला खात्री आहे उडपी बटाट्याची चव बदलू शकत नाही किंवा Okay. बटाट्यात उडीद घालणार नाही, हम्म. म्हणून मी बटाटा वडा खातो. तर ते सोपे पदार्थ. बाकी अन्यथा मी भयंकर खाण्याच्या बाबतीत म्हटलं ना तर तो पुराण मतवादी आहे. अच्छा. चवी बदललेला मान. मी तुम्हाला गंमत वाटेल, मी ते काय पनीर हम्म. अजूनही खाल्लेलं नाही हं. आणि खाणार नाही, हम्म. हा हट्ट आहे माझा. हम्म. का बरं? का मलाही माहित नाही, पण मी खाल्लेलं आहे आणि मला आवडत नाही, मी ठरवलंय. पण का आवडत नाही माझ्याकडे उत्तर नाही. म्हणजे तुम्ही चव न घेता ठरवलेलं की मला चव न खायचं. घेता ठरवलं. बरोबर आहे. ही अडी असते माणसाची. हम्म. तर अगदी म्हणजे ते चुकून आलं तर मी विचारतो हे पनीर आहे का, तर मी चमच्याने ते बाजूला करून ठेवणार. आणि असं असतात. माझा एक मित्र होता, तो एक एक मोहरी बाजूला काढून ठेवायचा. अच्छा. त्याच्या जेवणात त्या भाजीत मोहरी आली ना, ती आधी त्या भाजीतली एक एक मोहरी बाजूला काढणार आणि बरं. मग ती भाजी खायला सुरू. म्हणजे एखाद्यावर. म्हणजे मोहरी भाजीत नको असं त्याचं म्हणणं नाही, हा. पण तो मोहरी खाणार नाही. अच्छा. म्हणजे एखाद्याला त्याच्यावर सूड उगवायचं आहे तर जेवायला बोलवायचं आणि हा. मोहरी असलेलं नाही, जेवण पण द्यायचं. त्याचा प्रॉब्लेम नव्हता. तो ती भाजी निवडणार, सगळ्या मोहऱ्या टिपून बाजूला करणार, मग जेवायला सुरुवात. बरं. या अडी असते प्रत्येक. असं आवडता बटाटा वड्याचा स्पॉट एखादा, म्हणजे इथे गेलो तो बटाटा वडा हवाच मला. नाही, वेगवेगळे असतात. आता तो छबिलदासचा जो दादरचा वडा हा आहे, हा. तो मला आवडतो. मी पण नंतर माझ्या लक्षात आलं हा इथे जीभ भासते तेव्हा बरा लागतो. तो थंड घरी घेऊन जातो बेचव होतो. बरोबर आहे. गरमागरम असेल तर मजा पण येते. तिथे सुद्धा मला आवडायचं म्हणजे त्याच्यावर त्या तळलेल्या मिरच्या असतात. अच्छा. त्या वड्या एवढ्याच मिरच्या मी खायचो. अच्छा. मग त्याचा त्रास व्हायचा भाग वेगळा, पण त्या मला मिरच्या खूप आवडायच्या. तुम्ही अमेरिकेमध्ये मालवणी हॉटेल शोधून काढलं तसं सुद्धा ओ, मला माहिती आहे. केसर किंवा असं काहीतरी नावाचं हॉटेल होतं. मेडिसन नावाचं एक शहर लागलं होतं आम्हाला. आम्ही वॉशिंग्टन DC पासून रोड आयलंडला गेलो. तिथे वाटेत कुठे तर तिथे होतं. पण मला कौतुक वाटलं हम्म. की चक्क मालवणी हॉटेल होतं हम्म. आणि हॉटेलमधले 50-60 लोक भरलेलं होतं. हम्म. सगळेच्या सगळे मराठी होते. आणि जोपर्यंत खडखडे लाडू, ते खडखडे लाडू, तुमचे मालवणी खाजा, शेंगदाण्याचे लाडू, सुके बोंबील, हा. अच्छा. सुके बोंबील. हे पण तिथे होतं. मला त्याचं कौतुक वाटलं. म्हणजे असं एकदम आपण शेवटी माझ्या बायकोच्या ऑफिसमध्ये फिलिप्समध्ये एक मर्चंट म्हणून होता हम्म. आणि तो जगभर फिरलेला. हम्म. त्याचं एक फार सुंदर वाक्य मला आवडलेलं. तो म्हणतो आपण देशावर प्रेम करत नाही म्हणत, हम्म. आपण आपल्या खाण्यावर प्रेम करतो. बरोबर आहे. हे त्याचं वाक्य मला फार आवडलं. हम्म. की ते नसलं तर तो. आणि कारण हा अनुभव आहे. के खान नावाचे खेतवाडीचे आमदार होते हम्म. 1978 मध्ये.
माणूस मुसलमान होता पण तो अविवाहित होता. आणि तिथे त्या भायखळा माझगावची तिथे राहायचं होतं, एका चाळीमध्ये राहत होता. आणि एकटाच असल्यामुळे काय तेवढी खोली त्याला पुरायची. लेबर लीडर होता, डॉक वर्कर्स युनियनचा नेता होता आणि दर महिन्याला परदेशी जायचं होतं. आणि एक मराठी मुलगी बाई होती 25, 40, 30 वर्षाची. ती त्याचं घर सगळं येऊन काम करणं, हे करणं, जेवण शिजवणं वगैरे. तर तो परदेशातून आला की तिच्याबरोबर भांडण व्हायचं. तो विचार खाना क्या बनाना है, तो ऐसा कर दाल चावल बना ले. क्या दाल चावल, अच्छा खिचडी बना ले. म्हणजे डाळ आणि तांदूळ ह्याच्या पलीकडचा पदार्थ त्याला सुचत नाही. मुलीसारखी संभाळी होती त्याने. आणि तो म्हणत एकदा मी गेलो होतो, त्याला म्हटलं क्या पूर्ण. लक्ष्मी म्हणाली तुम्ही जरी समजावया ना, काय रोज दूध डाळ. तो म्हणाला भाऊ इसको तू समजा. तो म्हणाले मी परदेशी गेलो की मला मटण बीफ वगैरे खायला लागतं. तो दाल चावल के शिवाय इंडियन रह सकता है का. म्हणून तो मुसलमान असून इथे आला की रोज त्याला दाल चावल पाहिजे. इथे परत करतो की आपण आपल्या खाण्यावर किती प्रेम करतो. पण तुम्हाला असं एखादं फूड आहे का की तुम्ही रोज खाऊ शकता किंवा नियमितपणे खाऊ शकता, त्याचा कंटाळा येत नाही तुम्हाला? नाही, वरण भात, बटाट्याची भाजी किंवा सुक्या मासळीची आमटी. अच्छा, म्हणजे सुके बोंबील, सुके बोंबील वेगवेगळे, बांगडा आहे, खाऊ शकतो रोज. किंबहुना मी मालवणी माणसाची मी केलेली व्याख्या अशी आहे की सुका बांगडा चुलीत टाकायचा आणि त्याच्या वासावर जो सुका पांढरा भात खाईल तो मालवणी. अगदी अगदी खरंय. तो वास तुमच्या नाकात गेला की तुम्हाला राहणार नाही. असं सुका बांगडा आणि पिठी, कोळताची पिठी. हा, ते कोकणाचं पक्वान नाही म्हणजे. हो, मी आत्ता दिल्लीला घेऊन गेलो ना पिठी. माझी मुलगी, बायको, कुटुंब तिकडे आहे ना. अच्छा. मध्ये गेलो होतो तेव्हा जाताना अर्धा किलो कोळताची पिठी घेऊन गेलो. कारण तिकडे हे पदार्थ मिळतातच असं नाही ना. बिलकुल. बरं, तुमच्या मुलाखती दरम्यान म्हणजे तुमच्या नातींचा तुम्ही उल्लेख करता आणि जेव्हा जेव्हा तो उल्लेख येतो तेव्हा तुम्ही एकदम खुलून जाता. त्यांच्यासाठी काही गाणी, काही कविता अशा सुद्धा तुम्ही म्हणून दाखवता. मुलीच्या वेळेला मी कविता केल्या होत्या, त्या लोकप्रभेमध्ये छापल्या सुद्धा. एखादी आठवत असेल तर सांगा ना. माझ्या मुलीचं नाव वसूद आहे. आता ती मोठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी आहे, पण ती लहान होती. तर वसूद गेली फिरायला वाळूत किल्ला करायला. वाळू होती भुसभुशीत, भेळ लागते खुसखुशीत. भेळ होती तिखट तिखट, भेळ होती तिखट तिखट, वसूदचे हात चिकट चिकट. वसूदने फ्रॉकला पुसले हात, आईला हसून दाखवले दात. म्हणजे मी तिच्यासाठी केलेली ही बडबड गीतं होती. अशा किती कविता केल्यात तुम्ही? काय 15-20 असतील. असं लिहून सांभाळतच होतो ना, बरोबर. त्या बरोबरच असायचं. म्हणजे तो 20 महिन्याचा 22 महिन्याचा काळ 22 महिन्याचा तुम्ही जो सांगितला तोच. आणि ते त्या अनेकदा तुम्हाला विडंबन गीतं असतं, ते सुचतं. मी कधी केलं नाही, पण ते लिहून ठेवलं की नाही, बडबडत राहिलो. मग कधी आत्ता मला वाटते मध्यंतरी इंटरनेटवर काही ठेवल्यात मी लिहून त्या. पण अदरवाईज उज्ज्वल वडावकर जो संगीतकार आहे तो जसं तो म्हणतो ते पहिलं रॅप आहे. जम्बो जेट मुंबई लंडन प्रवास थेट. ते जे गाणं मी जम्बो जेट पहिलं आलं. अच्छा. 72-73 कधीतरी आपल्याकडे पहिलं जेट एअर इंडियात आलं. तर तेव्हा मी केलेलं ते गाणं होतं. अच्छा. आणि त्याचं कारण असं होतं, आशीर्वाद हा जो सिनेमा होता त्यामध्ये अशोक कुमारच्या आवाजामध्ये हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, तो रेलगाडी झुक 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 झुक. तर ते मी 8 वेळ सिनेमा बघून पाठ केलं होतं. अच्छा. आणि मी ते म्हणायचो. थोडस प्रेक्षकांसाठी आमच्या कुठचं गाणं? रेलगाडी. ते आता म्हणतात कसं आहे, रेलगाड़ी झुकझुक 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 झुकझुक, बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक, धड़क भड़क लोहे की सड़क, यहाँ से वहाँ वहाँ से यहाँ, फुलाए छाती पार कर जाती, बालू रेत आलू के खेत, बाजरा धान बूढ़ा किसान, हरा मैदान मंदिर मकान, चाय की दुकान, पुल पर डंडी, किले पर झंडी, पानी का कुंड, पंछी का झुंड,
झोपड़ी झाड़ी खेती बाड़ी बादल धुआं मोट कुआ कुएं के पीछे बाग बगीचे कुएं के पीछे बाग बगीचे धोबी का घाट मंगल का हाट गांव में मेला भीड़ जमेला टूटी दीवार टट्टू सवार रेलगाडी रेलगाडी क्या बात आहे, क्या बात हे आहे. बरं म्हणजे आहे, तर त्याला 50 तुमची वर्ष. स्मरणशक्ती जी जबरदस्त आहे त्याची मला वाटतं ही झलक आहे. असं बरंच काय काय मग तुम्हाला त्याच्यावर आधारित मी ते जम्बो जेट तो काही मित्र तो ऑर्डर जम्बो जेटवर करता येईल ना तू हेच काय म्हण तर म्हणून मग ते तुम्ही जम्बो जेट सुद्धा सांगा ना एक 4 ओळी त्याच्या पण. जम्बो जेट मुंबई लंडन प्रवास सेट जगलो वाचलो पुन्हा भेट जम्बो जेट क्या बात आहे. धडक घराला धडक दाराला सडक पकडली गाडीने निघालो तडक विमानतळावर ठोकला तळ भारत सोडून काढला पळ उंच आकाशामधले ढग चमकून पाहते सारे जग भेदून गेले एक विमान पंखावरती घेऊन ताण पंखाला त्या पंखे होते विमानाला शेपूट होते वायुसागरी तरते बेट जम्बो जेट पण ते मी 2-3 केले होते नंतर तो म्हणायचा आप्पा त्यामुळे मग तो दरवेळेला बोकांडी बसायचा आणि एखादं कडवं अशी अच्छा. 8-9 कडवी झाली ती आता माझी सगळी पाठ नाहीत त्याची आहे तर त्याची तो पण. म्हणतो त्याने मला वाटतं ते इंटरनेटवर पण टाकलं होतं तुमचे जेव्हा मी राजकीय व्हिडिओ ऐकतो आणि नंतर जेव्हा तुमचं भाषण ऐकतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं की भाऊनी भाषणं करावीत म्हणजे त्यांच्या व्हिडिओपेक्षा ती 100 पटीने प्रभावी असतात. पण आता तुमच्या कविता ऐकल्यावर नंतर मला असं वाटलं की तुम्ही फुल टाईम कवी पण झाला असतात तर प्रचंड मोठी प्रसिद्धी तुम्हाला मिळाली असते. नाही हे कविता किंवा विडंबन आहे ना हा अटॅक असतो तेव्हा वाटतं मी सांगतो 74 साली इंदिरा गांधी मुंबईत येणार होते आणि त्यांच्या विरुद्ध निदर्शन हे सगळे समाजवादी आम्ही सगळे होतो नामदेव ढसाळ वगैरे मंडळी त्यामुळे ते सेना भवन तेव्हा नव्हतं तिथेही गिराण्याचं हॉटेल होतं शापूर म्हणून तर आम्ही तिथे दीनदयाळ झालं ती गेली बाई भोरकन आम्ही काय झालं आम्ही स्टेशनकडे निघालो तर ते अझीज नादाची कव्वाली तेव्हा ती प्रसिद्ध होती ढलता सूरज हा नाही झुम बराबर हा, आहे. झुम बरोबर. हा, ओके. तर ते आम्ही तिथून जात असताना ती रेकॉर्ड लागली ते जुकबॉक्समध्ये रेकॉर्ड लागायचं तर ते लागलं होतं आणि ती एक ओळ तिथून नेमकी जाताना कानावर पडली उसकी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा न हुआ हे असं जात 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 स्टेशनपर्यंत जाताना एकदम डोक्यात स्टाईल झालं साला अंगूरच्या जागी नेहरू शब्द टाकला तर अर्थ बदलतो आणि मग रात्री घरी पोहोचून सगळं झालं तरी डोक्यात ते होतं आणि मग ती दुसऱ्या दिवशी मी ते उतरून काढलं डोक्यात होतं ते अच्छा. धूम मची है धूम जहां में धूम मची है धूम ये क्या हुआ है कौन आया है चिल्ला रहे हम तुम धूम मची है धूम आज इंदिरा की मूरत का तू पूजन कर ले और हमेशा समाजवाद का भजन कर ले कल यही लोग जिसे कहते थे गूंगी गुड़िया उसी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया क्या बात. हर विरोधी अभी भगवान को देता है दुआ ये तो अच्छा हुआ नेहरू जी को बेटा न हुआ कम से कम उनके समय मिलता था आधा खाना और बेटी ने बनाया रुपया 4 आना और बेटी ने बनाया रुपया बनाया 4 आना उसके आते ही अंधेरा जहां में छाएगा उसे कहो रोशनी और अब सवेरा आएगा झूठ जब सामने आता है तो डरना कैसा झूठ को सच कहो तो मिलता है काला पैसा काला रुपया किसने छुपैया पुलिस नाचे छुम 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 धूम मची है धूम असं ते क्या बात आहे. मग आता असं या काळामध्ये तुम्हाला असं एखादं काव्य रचावं असं नाही वाटलं विडंबन वगैरे. नाही ते मी सांगितलं ना अटॅक आल्यासारखं हे तिथे सुचलं लिहिलं मध्येच कधीतरी तो होतो आता नेहरू की बेटी पर किया वैसे नेहरू के परपोते पर भी करना चाहिए था. हा काय कसं असतं ते त्यावेळेला सुचतं मध्ये आता असाच मी बसने येत होतो आणि त्याच्यात त्याला तू वेडा कुंभार तर ते येताना मला एसटी मध्ये सुचलं धमक्या धाकावरती चाले सत्तेचे सरकार जनता लोकशाही बेजार असं किंवा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती नाही कुठे घरदार आम्हाला काय कुणाची भीती
गेम नेम अन खोक्यासाठी घेऊ कायदा हाती. गल्लीच्या गर्भात गवसलं रामपुरीचं पात. गल्लीच्या गर्भात गवसलं रामपुरीचं पात. कट्ट्याशी तर चॉपरशी तर लग्न लागलं कट्टा करतो मात. पोलिस येता कुशीत घेईल अशी दुबईची ख्याती. नाही कुठे घरदार आम्हाला काय कुणाची भीती. असं मी ते गाणं सगळं माफियावर बदललं होतं. अच्छा, हे कधी मला वाटतं गँगवॉरच्या काळातलं आहे. 10 नाही हे आत्ता 10 वर्षात होतं ते. बरं. पण ते कसं असं अटॅक आल्यासारखं असं. अटॅक आला ते अगदी हे जेव्हा 2013 मध्ये निवडणुका चालू होत्या तेव्हा असंच झालं होतं. काय केलं होतं मी मला आठवत नाही. एक मिनिट. दिमो दिमो घाऊक दिसे सारका निवडणुकीला जोर चढे. मोदीचं मोदी चहूकडे बाई गेला राहुल कोणीकडे. अच्छा, असं ते त्या काळात मी केलं होतं 10 वर्षापूर्वी. मला इंदिरा गांधी आणि मोदींनी इन्स्पायर केलं तसं अजून राहुल गांधींनी इन्स्पायर केलेलं दिसत नाही. नाही त्याच्यात कधीतरी नाही तसं इन्स्पायर असं म्हणता येणार नाही. म्हणजे या गोष्टी त्यांच्यामुळे- कशा असतात अचानक ते कुठून तरी येतं मग ते पुढे मागे जोडून पूर्ण केलं जातं. पण एक स्पॉट असतो असं मी सांगितलं ना, ते अंगूरच्या जागी नेहरू घातला की अर्थ बदल. हा झेंडूची फुलेचा प्रभाव नाही ना. नाही. आचार्य त्यांचं आत्रेय प्रचंड आत्रेय प्रतिभावंत माणूस. अत्रे पूर्ण वाचलेत तुम्ही? नाही सगळे नाही वाचले पण बरेच वाचले. बरेच काय काय वाचलं अत्रेंचं तुम्ही? मी कसा झालो आहे किंवा तो पुस्तक वाचले. करेचं पाणी. म्हणजे मगाशी आपण जे पुस्तकांबद्दल बोललो त्याच्यामध्ये मराठी लेखकांबद्दल आपण फार चर्चा नाही केली. आवडते 2-3 मराठी लेखक सांगा ना. खरं म्हणायचं तर नारायण धार, हा, रत्नाकर मतकरी त्यांच्या भयकथा रहस्यकथा बिलकुल. खूप आवडतात. मला वाटतं आजच्या पिढीला नारायण दर्पांचं नाव सुद्धा माहित नसेल. पण नारायण धारबाग आपण आज जी टेक्नॉलॉजी बघतो ती कन्सेप्ट नारायण धारपांच्या कुठच्या तरी पुस्तकात यंत्रेश म्हणून आलेली मला वाटते. नाही, हा जो राम गोपाल वर्माचा भूत नावाचा सिनेमा आहे ना, तो भूत सिनेमा हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला नारायण धारप वाचल्याचं फील होतं. आणि सुदैवाने म्हणजे टेक्नॉलॉजीचा किती उपयोग असतो बघा. आजच्या पिढीला नारायण धारपांची पुस्तकं माहीत नाही, परंतु नारायण धारपांची सगळी पुस्तकं आज यूट्यूबवर अवेलेबल आहेत. मी अनेकदा ऐकतो ती. आणि म्हणजे भीतीची जेव्हा तुम्हाला मजा घ्यायची असेल तेव्हा तुम्हाला नारायण धारप ऐकलं पाहिजे. आणि रत्नाकर मतकरींच्या सुद्धा भयकथा म्हणजे रत्नाकर मतकरीची स्टाईल वेगळी होती. रत्नाकर अख्खी कथा सांगून शेवटच्या वाक्यात उलटा पालट करून टाकतो. अच्छा, रत्नाकरच्या ज्या कथा आहेत त्या तुम्ही बारकाईने बघितला तर तो शेवटच्या वाक्यामध्ये गडबड करून टाकतो. एक कथा मला तर त्याचं कथेचं नाव आठवत नाही पण तो एक कोणतरी तरुण आहे त्या कुठची तरी फारच सुंदरी आहे. तिच्या मागावर येतो डोंगर दऱ्या पार करत करत आणि तिथे तो पोचतो आणि तिथे एक जख्ख म्हातारा बसलाय. तो म्हणतो अशा तरुणीसाठी मी आलोय. तर तो म्हातारा सांगतो हे सगळं खोटं आहे. अशी कोण तरुणी नाही आहे. तर म्हणतो काय माझा विश्वास नाही तुमच्यावर. म्हणाला ती तुमचं तारुण्य शोषून स्वतः तरुण राहते. अच्छा. तो तरुण आलेला म्हणतो की माझा तुमच्यावर विश्वास नाही. तर म्हणतो कालपर्यंत माझा पण माझ्यावर नव्हता. इथे कथा सांगतो. अख्खी कथा तो सांगून घेतो आणि एका वाक्यात सगळी तू आज आलायस मी काल आलो होतो असं तो सांग. तसं नाही वाक्य. तो काय म्हणतो कालपर्यंत माझा पण विश्वास नव्हता. हाँगकाँगची शवपेटी नावाचं एक जेम्स हेडले चेसचं पुस्तक आहे. जेम्स हेडले चेस हा सस्पेन्स थ्रिलरवाला माणूस आहे. ते पुस्तक पण असंच आहे. शेवटच्या 4 ओळीत तुम्हाला कथा कळते आणि मजा येते. म्हणजे अशी कथा वाचायला अनफॉर्च्युनेटली आजची ती कल्पकता आहे. म्हणजे ते कला त्याच्यात असते की तुम्हाला असं शाप देणं, शेवट जाता जाता धक्का देऊन जाणं. ती सोनाराची बायको अशी रत्नाकरची कथा आहे. म्हणजे त्याची बायको ही बदफैली आहे आणि तो तिची मर्डर करतो आणि पोरग सांगतं आईला बाबाने मारलं. ते
पोलीस पकडतात त्याला. ते काय पोर एवढंच ते काही बोलतं त्याच्यावर काय विश्वास ठेवता मग असं करत करत छान त्यांनी ती कथा रंगवली. पण त्या पोराचा वापर त्या बायकोच्या मर्डरसाठी त्या नवऱ्याने कसा सोनाराने केलाय हे सगळं शेवटी येतं. आणि परत तो शेवटीच्या वाक्यात होतो ते पोरग्या त्याच्यावर काय विश्वास ठेवता. बरं, ती मर्डर करून तिची बॉडी लपवण्यापासून सगळी कथा अशी छान लिहिली. अच्छा, तुम्हाला हे जे हॉरर ज्यांना आवडतं, म्हणजे असे बरेच लोक आहेत ज्यांना हॉरर आवडतं, त्यांना इतिहासामध्ये पण खूप रुची असते, इतिहासाबद्दल पण त्यांनी नाही, अनाकलनीयतेकडे माणसाचा कल असतो. ज्योतिष म्हणजे काय अनाकलनीयता आहे ना. लोकांना ज्योतिषाचं आकर्षण काय ते बरोबर ठरवणं ठरव. तुम्हाला आहे? नाही, मला अनाकलनीयतेची आवड आहे, पण मी ज्योतिष सांगतात त्यांची टिंगल करत नाही, विरोधी पण नाही. मी असं मानतो की ते धोका असेल तर तुम्हाला दाखवतात, तेवढा स्वीकारा. बरोबर आहे. पण तुम्ही तुम्हाला फार प्रचंड धनलाभ आहे, मी सांगतो 80% तुझे 20% आत्ता दे, 80% तुला मी स्टॅम्प पेपर. कधी एखादा ज्योतिषी भेटला का भविष्य सांगणारा? हो, अनेक. आमच्याकडे मोघे म्हणून एक यायचे, त्यांचं भविष्य दरवेळेला माझ्या बाबतीत खरंच, बाकी ज्यांचं चुकायचं, मग सगळे त्यांना शिव्या आले. मी सांगतो मी त्याला विचारत नाही म्हणून तो तुम्ही जेव्हा खोदून प्रश्न विचारता तेव्हा अल्टिमेटली तो तुम्हाला खुश करणारी उत्तर द्यायला. मी कधी बघायचंच नाही, मी कधीच बघायचो नाही, त्याला बडबडू दे काय ते. पण त्यामुळे त्याला जे वाटतं तो सांगायचा ना, तो इन्फ्लुएन्स व्हायचा नाही. बरोबर. तुम्ही जेव्हा प्रश्न विचारायला लागता तेव्हा मग समोरच्याचं काय होतं, तुमची मानसिकता त्याला कळते, तुम्हाला आवडेल ते उत्तर द्यायला. माझं तसं नव्हतं. त्यामुळे मला अनेकांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरले, पण तरी काय खरं ठरलं आणि त्याच्या आहारी जाणं हे माझा स्वभाव नाही. कारण मी लॉजिकली भयंकर स्ट्रॉंग आहे, मला प्रत्येक गोष्ट लॉजिकली पटावी लागते. भाऊ तोरसेकरांना जेव्हा कंटाळा येतो, व्हिडिओ आहे, सभा आहे, हे सगळं रुटीन लाईफ आहे, म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा विरंगुळा म्हणून तुम्ही काय करता? झोपतो. म्हणजे झोपणं ही माझ्या आयुष्यातली चैन आहे. बरं, मला झोप आली असेल मी सगळी कामं बंद करून झोपतो. अच्छा, हा, म्हणजे क्रांती होणार आहे, नाही झाली चालेल, मी आत्ता झोपणार. बरोबर, इतकं सरळ आहे. बरं, ते म्हणजे तुमचं जे रुटीन आहे ते नेमकं कसं असतं? दिवस कसा असतो तुमचा? मी आत्ता काय कॉम्प्युटर ते इंटरनेट बघायचं, हे करायचं, विषय काढायचे, मग ते मी बाकीच्यांचं बघत असतो. मला वाटतं हा मुद्दा असा मांडता येईल की मग तो मी ते टिपून ठेवतो हेडिंग म्हणून आणि त्याच्यावर व्हिडिओ करतो. बाकी ते बघत असतो, इतरांचं ऐकत असतो, त्यातून काय सुटलंय, आपण काय नवीन मांडता येईल. ही जी मुलाखत आहे ती पूर्णपणे म्हणजे ज्याच्यामध्ये राजकारण नाही अशाच प्रकारे करायचं असा माझा विचार होता आणि तशीच आपण मुलाखत आतापर्यंत चालवतोय. परंतु भाऊ तोरसेकरांशी बोलतोय आणि राजकारण नाही असं शक्य नाहीये. जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांबद्दल बोलता, घटनाक्रमाबद्दल बोलता, राजकीय, असं लक्षात येतं की काही लोकांच्या तुम्ही प्रेमात आहात आणि त्यांच्याबद्दल तुम्ही भरभरून बोलता. मी नावं घेतो, नरेंद्र मोदी सर्वश्रुत आहेत, मोदींच्या तुम्ही प्रेमात आहात, फडणवीसांच्या तुम्ही प्रेमात आहात. असं आणि एक नेता आहे महाराष्ट्रातला ज्याच्या तुम्ही प्रचंड प्रेमात आहात, राज ठाकरे. काय कारण आहे? नाही, राज ठाकरेकडे पोटेन्शियल आहे ना, मी त्याच्या पोटेन्शियल बद्दल बोलतो. मला जर क्रिकेट आवडत असेल तर विराट कोहली आवडत नाही असं म्हणून नाही चालत. पण जर विराट कोहली तसा खेळणार नसेल, त्या दिवशी खेळणार नसेल, तर त्याला मी काय करू? मी विराट कोहली नालायक बॅट्समन आहे, क्रिकेटर नाही म्हणणार. मी त्याचं पोटेन्शियल आहे सांगतो ना. मी शरद पवारांवर सडकून टीका करतो, पण का टीका करतो? यांच्याकडे जी गुणवत्ता होती त्या गुणवत्तेचा सदुपयोग शरद पवारांनी केला नाही, हा माझा आक्षेप आहे. मी व्यक्तिगत पवारांना कधी भेटलो नाही. पवारांवर केलेली टीका तुम्ही बघा. हा माणूस प्रत्येक त्याच्याकडे त्या परिस्थितीचा समाजोपयोगी संधीचा उपयोग करणं होतं आणि ते करून तो लोकप्रियतेच्या शिखरावर गेला असता ना, पण नाही गेला. म्हणजे तुमच्या घरात हुशार पोरग्याने ते नापास झालं, तुम्ही शिव्या घालता की नाही? मग मी पवारांना तशा शिव्या घालतो. आणि राज ठाकरेकडे पोटेन्शियल आहे हे सांगतो, त्याला प्रेमात आहे असं. मोदींना जी संधी मिळाली, मोदी किंवा देवेंद्रला जी संधी मिळाली, त्यांनी त्याचा सदुपयोग करून दाखवला ना.
देवेंद्र फडणवीसांबद्दल पण तुम्ही अनेक वेळा बोलता आणि त्यांच्या क्षमतेचं कौतुक करता आणि अनेकदा म्हणजे तुम्ही असं मांडण्याचा प्रयत्न करता, म्हणजे ते सत्य सुद्धा आहे की शरद पवारांच्या राजकारणाला धुळीला मिळवणारा नेता देवेंद्र फडणवीस. या सगळ्या लोकांची जेव्हा तुमची वैयक्तिक भेट होते, चर्चा होते, तेव्हा नेमकं काय? नाही, तसं होतं. एकदा मी एक विषय मी त्यात इथे सांगत आहे, मी त्यालाही सांगितलं. देवेंद्रनी एक मोठी चालाकी केली होती आणि मी त्याच्यावर व्हिडिओ केला. त्यांनी मला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. मी त्याला बोललो, वैयक्तिक बोलल्यावर भेटून सांगा, असं पाठवू नका, तुम्ही राजकारणात तर मी नाही आहे. म्हणजे त्यांनी उद्धवचा एक डाव असा उफराटा करून टाकला आणि ते मीडियाच्या लक्षात पण आलं नाही आणि त्याच्यावर मी व्हिडिओ केला होता. त्यांनी मला मेसेज, माझी चोरी फक्त तुम्ही पकडली, बाकी मीडियाला कळलंच नाही, असं त्यांनी मेसेज पाठवलं. मी त्यांना सांगितलं, हे करू नका, बाकी पवारांची माझी कधी भेट नाही. आणि मुद्दा असा असतो ना की तुम्हाला, मी जाहीररित्या मी कोणाला सल्ले देत नाही, जाहीररित्या जे आहे ते सांगतो, तुम्ही स्वीकारा. आता मी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला यथेच्छ झोडलं की तुम्ही तुमचा स्ट्रॉंग पॉईंट सोडला, तुम्ही मार्केटिंगच्या आहारी गेला, तुम्ही संपलात. तुमचा पक्ष कार्यकर्त्यांवर उभा राहिलेला आहे, तुम्ही कार्यकर्त्याकडे पाठ फिरवली, त्यांनी चूक सुधारली, त्यांना फायदा झाला. उद्धव ठाकरेंनी ऐकलं तर त्यांचा फायदा झाला असता ना. मला आठवतं, मी प्रतिपक्ष सुरू केल्यानंतर 20व्या-22व्या दिवशी एक व्हिडिओ केलाय, अर्णब नावाचा सापळा. अर्णब डिवसतोय, त्याच्या नादी लागू नका, हे मी सांगितलं होतं. त्यांनी ते विचारलं असतं, म्हणजे विचारात घेतलं असतं, तर त्यांनी अर्णबच्याकडे ढुंकून बघितलं नसतं. किती दिवस अर्णब टोचून बोलला असता, विषय संपला असता. पण ते करता करता तुमचा अहंकार फुलला, ह्याला उचलला, आत टाकला, त्याला बघून घेतो, ह्याला बघून घेतो, तुम्ही घसरगुंडी करत गेलात. बरोबर आहे. त्यामुळे मी सल्ले कोणाला व्यक्तिगत देत नाही, मी जाहीररित्या बोलतो, ही चूक आहे, सुधारा. आणि चूक सुधारा म्हणजे तुमच्या पक्षासाठी, तुमच्या भूमिकेसाठी तुम्ही वागताय ते हार्मफुल आहे, ही माझी भूमिका असते. माझी भूमिका घ्या, असं मी एखाद्या कम्युनिस्ट पार्टीला सांगणार तुम्ही हिंदुत्व स्वीकारा. तुम्हाला मतं मिळवायची असतील तर मग हिंदूंना दुखवू नका, ही माझी भूमिका आहे. बिलकुल. तुम्ही तुमचा अजेंडा बदला असं मी कुठे म्हणतोय, पण तुमचा अजेंडा राबवण्यासाठी हिंदूंना दुखावलं पाहिजे याची गरज नाही ना. तेव्हा एखाद्याच्या प्रेमात वगैरे असतं नाही, तो माणूस चांगलं काम करतो, आवडतो, आपल्याला आवडतो. इन द सेन्स, मला एक माझं म्हणणं असं आहे की तुमचं टॅलेंट असतं एखाद्या माणसाचं, त्याची गुणवत्ता आहे, तर ती व्यक्तिगत मालमत्ता नाही. तुमच्या गरजा भागल्या की त्याचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे, आणि तिथे कमी पडतो त्या माणसावर मी टीका करतो. देवेंद्रकडे कमालीचा संयम आहे. इतक्या शिव्या शाप घेत घेत कुठे आलाय माणूस बघा. आणि शिव्या देत देत उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कसा ऱ्हास करून घेतला. बिलकुल. तेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वतःचा ऱ्हास करून घेतलाय, याकडे बोट दाखवणं ही निंदा नालस्ती टीका नाहीये. डॉक्टर इजा करतो तरी आपण कोऑपरेट करतो, मारेकऱ्याशी आपण कोऑपरेट नाही करत. तेव्हा टीका हा डॉक्टर सारखा विषय असला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. बिलकुल. भाऊ, ही जी संपूर्ण मुलाखत होती त्याच्यामध्ये थोडे गमती जमती हलके फुलके प्रश्न असा माझा प्रयत्न राहिला. मला असं वाटतं की या मुलाखतीच्या माध्यमातून भाऊ तोरसेकरांचं असं एक वेगळं रूप, थोडासा वेगळा चेहरा आम्ही जनतेच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर ठेवण्याचा खरा चेहरा. लोकांना उगाच काहीतरी प्रचंड वाचन केलेला बुद्धिमंत, मी सामान्य माणूस आहे. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट केली असेल की जो मुलांमध्ये निरागसता असते, कुठल्याही गोष्टीकडे पूर्वग्रह न ठेवता बघणं, मी राहुल गांधींना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगतो ना, मी गेले कित्येक महिने प्रयत्न करतो की राहुल गांधींना काय पाहिजे, पंतप्रधान व्हायचंय, काय व्हायचंय, अशा परिस्थितीत तर होणार नाही. मग तो माणूस काय करतोय, मी त्याच्यावर 3-4 महिने प्रयत्न केल्यावर मी ह्या निष्कर्षापर्यंत आलो की तो माणूस
आपल्याला अटक व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. अच्छा. अटक झाली तर आपल्याला सिंपती मिळेल आणि सिंपतीने मतं मिळतील या भ्रमात आहे तो माणूस. म्हणून तो सतत बघा ना काही ना काय करतो, कोणतरी काहीतरी करा आणि मला अटक करा. अटक केली की सिंपती मिळते हे कोणीतरी त्या डोक्यात भरवलं असं मला वाटतं. तेव्हा मी ॲक्च्युली त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कोणावरही टीका करायची, त्याला समजून घेतलं पाहिजे, बिलकुल. तर तुम्हाला त्याच्यावर हे करता येईल. ही तुमची जी निरागसता आहे ती याच्यापुढे कायम राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची ऊर्जा, जी ऊर्जा आपण बघतोय, म्हणजे ही सलग तिसरी मुलाखत आम्ही भाऊंची घेतोय आणि तिन्ही मुलाखतीमध्ये मी दमलो असेल, ते दमले नाहीत. तर तुमची ही ऊर्जा कायम राहो आणि भविष्यात तुमचे जे व्हिडिओ आहेत ते अशाच प्रकारे लोकप्रिय राहू दे या सदिच्छा. जाताना मी एक तुम्हाला फक्त आईन्स्टाईनचं हा. वाक्य सांगतो की आईन्स्टाईनचं एक फार सुंदर वचन आहे. तो म्हणतो, आवडणारं काम निवडा, आयुष्यभर काम करावं लागत नाही. येस. तर मी दमलो का नाही याचं उत्तर ते आहे की मला हे बोलायला, हे सांगायला आवडत असेल तर मी थकेन कसा. हा नावडतं काम असेल, बिलकुल. इच्छे विरुद्ध असेल तर तुम्ही दमता. पण आपण सरकारी कर्मचारीवर यांच्यावर टीका करतो ना, त्याचं कारण असं की तो डॉक्टर व्हायसाठी प्रयत्न करत असतो आणि काहीच नाही म्हणून बँकेत लागतो, म्युन्सिपाल्टीत लागतो आणि मग ते चुकलं म्हणून हळहळत असतो आणि ह्या कामात त्याचं लक्ष नसतं, कारण ते नावडतं काम. बिलकुल नाही. तरी पण तुम्ही बराच वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला वाटतं आपल्या ज्या गप्पा झालेल्या आहेत, जी चर्चा झालेली आहे ती लोकांना प्रचंड आवडेल.